नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाचा हा पहिला सण आणि सण म्हटलं की काहीतरी गोडधोड आलंच. असाच एक गोड पदार्थ आपण आज बनवणार आहोत जो खायलाही आनंद देतो आणि द्यायला तर द्विगुणित आनंद देतो. हा पदार्थ कोणता, तो बनवायचा कसा आणि त्यासाठी लागणारे घटक हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय आरोग्यम धनसंपदा. मी आज करणार आहे तिळगुळ म्हणजे तिळाची वडी. कोणी तिळाचे लाडू करतं, कोणी तिळाची वडी करतं. तुम्हाला काय आवडतं किंवा तुम्ही काय करता मला खाली कमेंट करून सांगा. तिळाची वडी कशी बनवायची हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे आणि ज्यांना बनवायची इच्छा आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. तिळाच्या वडीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊयात. तीळ 200 ग्रॅम, शेंगदाणे 200 ग्रॅम, गूळ 400 ग्रॅम, 1 चमचा वेलदोडा पूड आणि थोडंसं जायफळ खिसून घालणार आहोत आपण. प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे थोडे खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना गॅस खूप मोठा नाही ठेवायचा, थोडे खरपूस भाजून घ्यायचे. ते आतपर्यंत झाले पाहिजेत, नाहीतर काय होतं वरवर भाजले गेले की तो पदार्थ केल्यानंतर तो पदार्थ काही दिवसांनी त्यात ओलावा राहतो त्या शेंगदाण्यांमध्ये आणि तो पदार्थ केल्यानंतर तो थोडा मऊ पडतो. म्हणून थोडे खरपूस भाजून घेतले की तो पदार्थही जास्त दिवस छान राहतो आणि एक असा वेगळा वास येतो त्याला. तर छान भाजून घेतले की त्या पदार्थाची चव छान राहते. एक 4-5 मिनिटं झालेत. आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. तर आता हे गार करून घेऊयात आपण. आता तीळ भाजून घेऊयात आपण. तीळ भाजायला खूप वेळ नाही लागत, पटकन भाजून होतात. आपले तीळ भाजायला लागलेत. खूपही भाजायचे नाहीत ते, आता कलर बदलेल त्याचा. एक 2-3 मिनटात तीळ भाजून होतात आपले. आपले तीळ भाजून झालेले आहेत. ते गार करायला ठेवूयात आपण. ही शेंगदाण्याची सालं काढून घेऊयात आपण. तुम्हाला आवडत असतील तर ठेवली तरी चालतील. पण सालं काढल्यानंतर ते शेंगदाणे स्वच्छ करायला फार वेळ जातो. तर त्याची एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मी, कसे स्वच्छ करायचे ते. तर असा झाऱ्या घ्यायचा आहे आणि झाऱ्यामध्ये हे दाणे टाकायचे. त्याच्यातून छान असे टरफल वेगळे होतात. अशा पद्धतीने आपण शेंगदाणे स्वच्छ करू शकतो आणि त्याचा पसाराही होणार नाही काही. हे शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, पण खूप बारीक करायचे नाही, थोडे जाडसर ठेवायचे. हे मिश्रण असं जाडसर ठेवायचं आहे. आता तिळही बारीक करून घेऊयात आपण. तिळही खूप बारीक करायचे नाहीत, पल्स मोडला फिरवून घ्यायचे. हे बघा तीळ असे बारीक करून घेतलेत. काही त्यात अख्खे तीळ राहिलेले आहेत. सगळे तीळ बारीक करून नाही घ्यायचे, 1-2 चमचे वरून टाकण्यासाठी ठेवायचे. हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊयात आपण. वेलची पूड घालायची याच्यात. यात थोडं जायफळ किसून घालूयात.
आणि हे असं मस्त मिक्स करून घेऊयात. पाकात घालताना ते सोपं पडेल आपल्याला. हे मस्त मिक्स करून घेऊयात, कारण गरम गुळामध्ये घालताना ते अवघड जातं. म्हणून आत्ता मिक्स केलं म्हणजे मग छान मिक्स होऊन जाईल. गूळ वितळवण्याच्या आधी आपण ताटाला तूप लावून घेऊयात. ही तयारी आधी करून ठेवूयात, म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही. कढईत आपण प्रथम तूप घातले 2 चमचे आणि मग तो 400 ग्रॅम जो गूळ आपण घेतलेला आहे तो घातला त्याच्यात. आणि हा छान आता वितळवून घेऊयात. याचा पाक नाही बनवायचा, तर हा फक्त वितळवून घ्यायचा आहे. याच्यात आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे. आपला गूळ वितळायला लागला आहे. गूळ आपला जवळजवळ होत आला आहे. थोडेसे त्याच्यात हे राहिलेले आहेत गाठी. त्याला फेस येतोय बघा. आपल्या ताटाला तूप लावून तयारच आहे. वितळला आपला सगळा गूळ. आता आपलं मिश्रण टाकून घेऊयात आपण याच्यात. हे चांगलं हलवून घ्यायचं आणि लगेच ताटात ओतून घ्यायचं, कारण ह्याच्या पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करावी लागते. आपण हे आता ताटात ओतून घेऊयात. हे ताटात व्यवस्थित ओतून घेऊयात आणि पटपट ते थापून घेऊयात आपण. ते हे पटपट असं वाटीने किंवा कसं चपटे, अगदी तुमच्याकडे असा स्मॅशर असेल तरीही चालेल. तुमच्या हिशोबाने जाड पातळ त्या वडीचा साईज ठेवू शकता तुम्ही. याच्यावरून असे तीळ घालायचे. आणि हा पिस्ता असा थोडा किसून घालायचा, म्हणजे त्यात थोडासा कलर त्याचा वेगळा कलर दिसेल. पिस्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. हे थोडंसं दाबून घ्यायचं परत. आणि थोडंसं गार करायला ठेवून द्यायचं, पण खूप गार होऊन द्यायचं नाही. जरा गरम असतानाच त्याच्या वड्या पाडायच्या. गार झाल्यावर वड्या पडणार नाहीत, म्हणून आपल्याला थोडंसं गरम असतानाच वड्या पाडावे लागतील. आता मिश्रण अजून थोडंसं कोमट आहे, तोपर्यंत आपण कापून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता. मी चौकोनी आकारात कापणार आहे. असं उलटण्याच्या साहाय्याने केलं ना तर वड्या छान पडतील आणि सहज निघतील.
असं उलटणं किंवा याच्या साह्याने या वड्या आपण छान काढू शकतो। हे बघा आपल्या वड्या छान निघतायत, कुठेही न तुटता। आपली वडी किती सुंदर झाली आहे बघा। मी तुम्हाला एक मोडून दाखवते, मऊ झाली आहे वडी, छान मऊ झालेली आहे, कारण आपल्याला ती तशी हवी आहे। अगदी दात नसणाऱ्याही व्यक्ती खाऊ शकतील अशी ही वडी झालेली आहे। आणि तुम्हाला मी टेस्ट करूनही सांगते की तिची चव कशी आहे ती। वडी मस्त झालेली आहे। कोणी कोणी या वडीमध्ये सुकं खोबरंही घालतात, पण मी नाही घातलेलं। आपल्याला तीळ आणि शेंगदाणे अशी मिक्स करून ती वडी करायची होती। तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही घाला। फक्त खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आणि याच्याबरोबर बारीक करायचं, बाकी असं वेगळं काही त्याची प्रोसेस नाही आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। आणि ज्यांना ही वडी करायची इच्छा आहे किंवा असे वेगवेगळे रेसिपीज बनवायची इच्छा आहे, त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही ही तिळगुळ वडी किंवा तिळाची वडी बनवू शकतील आणि बनवण्याचा आनंद घेऊ शकतील आणि देण्याचा आनंद घेऊ शकतील। शेवटी संक्रांत हा तिळगुळ घेण्याचा आणि देण्याचा असा हा सण आहे। तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।